अमरावती शहर की क्राइम ब्रांच ने एक बड़ी कामयाबी हासिल करते हुए सोना व्यापारी के साथ हुई लूट का मात्र 48 घंटे के भीतर पर्दाफाश कर दिया है। पुलिस ने इस मामले में 7 आरोपियों को गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच के अधिकारियों ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपियों के पास से करीब 1 करोड़ 10 लाख रुपए का मुद्देमाल बरामद करने में सफलता पाई है। कठोरा नाका स्थित इस वारदात को आरोपियों ने बड़ी चालाकी से अंजाम दिया था। उन्होंने 4 पहिया वाहन से व्यापारी की दुचाकी का पीछा किया और जान से मारने की धमकी देकर सोना और नकदी लूट कर फरार हो गए थे। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस आयुक्त राकेश ओला के मार्गदर्शन में टीम गठित की गई। गाडगे नगर डीबी प्रमुख भारत वानखेड़े और उनकी टीम ने मुख्य सूत्रधार को हिरासत में लेकर 700 ग्राम सोना और नकदी जब्त की है। चौंकाने वाली बात यह है कि गिरफ्तार आरोपी उच्च शिक्षित हैं और अमरावती शहर के ही निवासी हैं। दिनांक 13/2/2026 रोजी रात्री 9च्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले सुवर्णकार होते। ते आपल्या घरी चालले होते, दुकान आपली बंद करून। ते त्यांचे घराजवळ कटोरा नाकेला एक 4 व्हीलर गाडी होती, त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाडला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते। त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राइम ब्रांचचे आपले जवळपास 12 टीम तयार केली होती। त्यांना वेगळे आपण काम दिले होते। त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशीने तपास करण्यात आला, सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आली, गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले। त्याच्यामध्ये आपल्याला अशी माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे। ते आपली जे हिस्से आहे त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे। तो आपली क्राइम ब्रांचची टीमने तिथे दबिश दिली आणि ते आरोपी आपल्याला रेड हँडेड भेटले। त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून